कुठं चालले सकाळी सकाळी? हा, नाश्ता नाही, पाणी नाही, काही नाही. हा, कुठं चालले म्हटलं? एवढ्या घाईनं कुठं चालले तुम्ही? अहो काही नाही शांती, येतं म्हटलं वावरा कोण चक्कर मारून नाही का थोडंसं. आता फन पयाटे आहे ते पुंजाने एका जागी जमा केली होती मी ना, ते थोडीशी फेकून येतं म्हटलं. पाय चक्रातले पाय चक्कर राहिलं वेचाचं, चालली जातो वेचाले बायले घेऊन नाही काय. लवकर लवकर वावर चपासुपा करून घ्या, पाण्याचे दिवस जवळ येऊन राहिले आता. अम्माय, पाय चक्कर येतलं आणि पाय चक्कर कोण ठेवलं बापा? माझ्यासाठी ठेवलं का पाय चक्कर? नाही तुझ्यासाठी काल ठेवलं. पाच चक्कर म्हणजे तिथे राहून गेलं. एकटा माणूस कुठे कुठे पुरणार आहे तूच सांग. घरचंही पा, बाहेरचंही पा, वावरातलंही पा. वा रे वा बाई. हो काय, मग बाय खायला सांगा लागते हो बापा. दोघं नवरा बायको गेलो ना फटाफट येसलो. सकाळच्या पारगी ना दुपारच्या पारगी 4 वाजता. इथं माणसाले काम धंदे नाही आहे का दुसरे? तुले म्हटलं फक्त पाच चक्कर वावर बाई सोबत जाय म्हटलं, ते एकटी नको जाऊ म्हटलं. त्याच्यातही तू भोकाळेपणा करू राहिली. वा रे वा. नाही हो बापा, मी खाली भोकाळी आहे. बरं जा जा तुम्ही, करा तुमची कामं. कोणते काम आहे तुम्हाला ना कोणते नाही तर पाहतोच मी. बरं या ना तुम्ही, जा. हो न, मी येईन म्हटलं 3-4 वाजेपर्यंत. 3-4 वाजेपर्यंत घरी येईन मी. ओ बाबा, 3-4 वाजेपर्यंत म्हणजे? मी तुम्हाला 1000 रुपये दिले आहे ना आपलं सिलेंडर आणण्यासाठी. तुम्ही आधी सिलेंडर आणून द्या, नंतर कुठे जायचं ते जात बसा. आधी घरी सिलेंडर हवाय, कारण की स्वयंपाक अडून पडलाय अजून. माय बाई, तुला कुठून दिले 1000 रुपये? रवणे देते काय फारम मारम भराले हो? अगं आई, तुझ्याकडे पण नव्हते, बाबाकडे पण नव्हते. स्वयंपाक मलाच करायला लागते. मी का चुलीवर दणके घेत बसू का? माझा अभ्यास पण पाहावा लागते मला. म्हणून म्हटलं माझ्याजवळ एक्स्ट्राचे पॉकेट मनीचे होते पैसे, देऊन दिले बाबाला. आणि बाबा मला नंतर देतो म्हणतात, तर केव्हा देते माहित नाही. आणि बाबाला म्हणा आधी सगळ्यात पहिले सिलेंडर आणा म्हणा. अमाय बाई, आणि त्या बाप तर म्हणते बाबा 2-3-4 वाजेपर्यंत येत नाही म्हणते घरी. तिकडे कुठं चालला मग त्या बाप पैसा घेऊन? कशी पागल बायको आहे तू? तुला सांगितलं ना मी वावरात चाललो म्हणून पुंजाने फेकाले. वा रे वा. आणि राहिली गोष्ट सिलेंडरची. बाई सिलेंडर रात्री आणतो, या दुपारचं सिलेंडर नाही भेटत. वाजले किती? 9 वाजले. संदीप गावात नाही राहत. आपल्याला बाहेर गावून आणा लागन. बाहेर गावली झाली गाडी नाही आपल्या जवळ, तर सिलेंडर रात्रीच भेटेन आपल्याला. बरं, म्हणजे एक पारगी मला अजून उन्हीत मारा लागते. बरं ठीक आहे, करतो बापा, आजचे दिवस करतो. आणि जा तुम्ही, या कुठून येतात. हो. आणि पैसे गिसे बरोबर ठेवता ते, नाही तर पळण पूजाने फेकता फेकता. आणि पैसे मला रात्री तुमच्या जवळ दिसले पाहिजे, सांगून राहिली मी. फालतू कुठे खर्च नाही करायचे पैसे. मी पैन रे बा, आणि मला सिलेंडर लागन. तुमच्या सोबत तुम्ही घरी येणार ना तेव्हा सिलेंडर लागन. मी सांगून राहिली, पोरीचे पैसे होय ते, फालतूचे पैसे होय नाही. सांगून राहिली. एक तिनं कोणा दिलेले याच्या त्याच्यातून जमा केलेले होय म्हणते. आपण तर देत नाही तिला 1 रुपया. आणि तिने इकून तिकून जमा केले, तर तिच्या परीक्षेच्या म्हणजे आता काही काम पडत नसतील ऍडमिशनचं. फालतू कुठे खर्च नाही करायचे पैसे, सांगून राहिली मी. घे वानू नको, इथं इथं वानू नको म्हटलं. नवऱ्याला ज्ञान शिकवतो काय? नवऱ्याला ज्ञान शिकवायले अनपड गवार 5वीतली कुठची वय तिकडे. बाबा, तुमचं असं बोलणं शोभत नाही यायला. तुमच्या बहिणी का खरंच शिकल्या आहे का? आणि तुम्ही सांगता मोठे, तुम्ही तर नवीन नापास आहे बाबा. तिला अनपड गवार म्हणता. तुम्ही कोणते शिकले सवरले आहे? अनपड गवार होती तुम्हाला आधी माहित नव्हतं का? मग तुम्ही आधीच लग्न नव्हतं करायला लागत मग आईसोबत? आईने काही चांगल्याच गोष्टी म्हटलं तुम्हाला. तुमची वाईट सवय आहे बाबा, जुवा खेळायची. तुम्ही जुवा खेळता ना, जुव्यामध्ये सगळे पैसे हारवता. म्हणूनच आई तुम्हाला म्हणताय अशी, समजलं बाबा? नाही हो, नाही, मला अनपड गवार म्हणते ना. अनपड गवार म्हणाले, लाजही नाही वाटत जरा शिक. चांगल्यासाठीच म्हणतो ना. पोरीबाईचे पैसे वय, तुम्हाला खर्च करायला लाज वाटली पाहिजे. लाज वाटाले. बरं या ना तुम्ही, या. खर्च नाही करत म्हणता ना, ठीक आहे. तुम्ही रात्री घरी या, मग सांगतो तुम्हाला मी. तू तरी बयान नाही का बा? तुला मला विचारून पैसे दिले का त्या बापाले? अहो माय आई, नाही तर संदीप घरी राहते, दुपारचा आत देते विचार सिलेंडर. आता मला काय माहित हे बाबा असे काम करते म्हणून. तुला त्याला रस्त्यातच पकडून घेतलं जायच्या आधी. तुला डोकं नाही आहे, जाऊ दे. माय तुळशीले काय झालं बापा? 8 दिवस झाले मी पाणी घालून राहिली. मग 8 दिवस पाणी घातलं तर चांगली झाली ती हिरवी हिरवी. आणि मग हिरवी हिरवी फुलली होती मस्त. आणि आता काय झालं काय माहित बाई, काय की ते वाहूनच राहिली काऊन तर. रोज पाणी घालून राहिली लागन तुम्ही. एक काम करायला लागन, मला नवीनच तुळशी लावून घ्या लागन. मग नवीन तुळशी मोठी झाली का मग बिदरा बनात टाकून द्या लागन. आता हे तुळशी माय काय माहित बाई आता फुलते का नाही फुलत तर. काऊन रश्मी, पागल गिगल झाली का काही? एकसारखी माठ टाक लावून पाहून राहील तुळशीले. अवयानो काय सांगू माय तुले, तुळशी बिचारे मागा 8 दिवस झाले. मी चांगलं पाणी टाकलं तर चांगली हिरवी हिरवी झाली माहिती तुळशी. आणि 8 दिवसापासून मी पाणी रोजच टाकतो बिचारी सांगचं काय, ते वायातच चालली काऊन तर. माय पाहिजे बापा रश्मी, लक्ष ठेवत जाय. माय काऊन काही वाईट असते काय असं का? हो ना. अहो रश्मी, ते असं असते, आपल्यावर जर कोणतं संकट येत असलं तर तुळशी माता सवारून घेते. तुळशी माता स्वतःच्या अंगावर घेऊन घेते संकट, म्हणजे आपल्याला त्या संकटातून तुळशी माता वाचवते. माय म्हणजे माझ्या अंगावर संकट येऊन राहिलं होतं, पण तुळशी मातानं ते पहिलेच रोखून ठेवलं. म्हणजे तिनं पहिलेच तिकडे त्याचं डिशूम करून टाकलं नाही. असंच काही म्हण माय, असंच काही म्हण. तसंच वय ना, त्या अंगावर काहीतरी भारी संकट येऊन राहिलं होतं. पण ते तुळशी मातानं सवारलं बापा. तुळशी माता सारखी माता नाही बापा. तुळशीला रोज पाणी घालत जाय, पूजा करत जाय. हो व, नित्यनेम पूजा मी रोजच करतो. व मला सांगा लागते का माय? मी तर रोजच करतो आंघोळीनं 10 कामा टाकन, पण पहिली पूजा करतो बापा. हा अमाय, या ना शांताबाई, बस. बसतो ना बापा, बसतो. मी काय म्हणतो बिचारे, बोल ना व. अव त्याजवळ जरा 1000 रुपये आहे का रश्मी? मला देतं काय उधार?
हो शांताबाई, आहे ना माझ्याजवळ पैसे, देतो तुले. माय शांताबाई, तुला आज पैसे मागायचं काम पडलं बिचारे. माय असं कोणतं अर्जंट काम पडलं बापा? अहो यनू, हे काय झालं होते किती पैसे, 1000 रुपये. माया रिंकूने दिले 1000 रुपये. रिंकूले मी दिले असते, मग रिंकू जवळ होते म्हणते तिने दिले. पण तिने एक काम केलं बिचारी म्याडपणा, तिने दिले बाप्पाजवळ. बाप ऐकते काय? बाप पैसा घेऊन कुठे गेला आणि कुठे नाही, जुवा खेळायला गेला का कुठे गेला बापा? सांग काय म्हणावं आता, सांग. ते तर माहित आहे आपला बाप कसा आहे तर काय त्याच्यावर पैसे द्यावतं. सांग ना माय, डोक्सच नाही चालत त्या पोरीचं, डोक्सच नाही चालत. असं वय ते. हो असंच. बरं शांताबाई, देतो मी पैसे तुला आणून, थांबा. हो रश्मी, थांबतो मी. अरे बोल काकी, झालं जेवण गिवण? हो रे मा बबड्या, जेवण गिवण झालं मा, जेवण गिवण झालं ना, बसली मा आता इथं. आणि कुठं चालले होते भाऊजी तुम्ही? कुठं चालले होते म्हटलं? कुठं नाही, चित्रा येतो म्हटलं जरासं फिरून, तर फिरायला निघालो होतो, तर काकी दिसली तर बसली, तर मग चल म्हटलं काकीचीच भेट घेतो म्हटलं पहिले. असं लय दिवसाच्या बाद आला रे तू शांत्या. असं म्हणजे शांताबाई तुम्हाला आमच्या घरी येऊन असं देत असं सण भाऊजी ते? नाही हो चित्रा, ते तर मला काहीच नाही म्हणत ते मला. ते तुम्हाला नाही म्हणत भाऊजी. ते तिच्या मैत्रिणी आहे ना, ती यनू, ते रश्मी, ती शालू, शिल्पा, त्याच्याजवळ सांगते मी ना, ऐकलं ना, आम्ही एकाच गँगेतलं राहणार होय ना. माय नवरा असा करते, माय नवरा तसा करते, बापा बाबा रंगारंगाचं सांगते ना, पुऱ्या गावाला सांगते माय नवरा जुआ खेळते आणि कधी कधी दारू पिते, रांडीचा शौक आहे, बापा बाबा किती रंगाचं सांगते. सांगा खरंच तुम्ही असे आहे का? असे आहे का तुम्ही? आणि ती तशी सांगते आम्हाला. सांगा चांगलं वाटते का? असं चांगलं वाटते का? तुम्हीच सांगा. म्हणूनच रे बाबू, म्हणूनच शांत आहे, हे खरं आहे ना, म्हणूनच मी तुला नाही का जास्त आवाज नाही देत. माझ्या घरी कशी चित्र आहे आणि ते काही डाऊट पकडून घ्यायची शांती, म्हणून नाही काय मी तुला सांगत नाही. नाही हो काकी, अशी नसन सांगत ते. चित्रा काही नको सांगू बा, असं नसन, असं किसं काही सांगत नसन शांता. बरं भाऊजी, तुम्ही मला एक सांगा, बाईच्या गँगीत मी नाही राहतो का? तुम्ही राहता का? तुमचे मित्र राहते? हा, ते गोष्ट बरोबर आहे म्हणा, बायासोबत बाया गोष्टी करतेस आणि त्याच्या ज्या मनातल्या गोष्टी त्या सांगतेस म्हणा, त्यात काही विषय नाही. नाही, शांती चांगली नाही आहे. शांती चांगली नाही आहे, घरपोळ्या गोष्टी करते शांती. नवऱ्याच्या जिंदगाण्या, बायकाच्या जिंदगाण्या खराब करायच्या गोष्टी करते. त्या रश्मीलेच तर म्हणे त्या नवऱ्यात जुआ खेळते म्हणे, हाकललं म्हणे त्याला घरातून म्हणे. मी तर माझ्या नवऱ्याने जास्त कमी केलं तर हाकलतोच म्हणे, अशी म्हणे. अरे भाऊजी, तुमच्या बहिणी काऊन नाही येत? तुमच्या बहिणी काऊन येत सांगा बरं मला. राखीले तुमच्या बहिणी नाही येत, मग काय म्हणा? तुमच्या बहिणी ह्याच कारणाने नाही येत ना, ह्याच कारणाने तुमच्या बहिणी नाही येत. तुमच्या बहिणीला माहित आहे ना का आपली भावजाई कशी आहे म्हणून. तुमच्या बहिणीला ठाकूस नाही देत ना शांताबाई ठाकूस नाही देत तुमच्या बहिणीले. हो ना, चहा पाणी करत ना काही म्हणूनच ते राहत नाही. आमच्या घरी आला म्हणजे भले लढते रे बापा, देवारामा. हाव काय, मला एवढं सर्व राजकारण माहित नव्हतं साला. काय राजकारण माहित असेल राजा तुले? तुला बायकोले लाती खाली दाबूनच नाही ठेवलं ना, लाती खाली दाबून ठेवले. पार तर उडते ते, मार किती उडते, नट्टा थट्टा तिचा जवान बाईवानी बापा. तिचं लटकट मटकट चालणं काय भय, जवान बाई एवढा नाही करत बापा. तू तर माझ्याच डोक्यावर घेऊन घेतलं तिले. नाही हो काकी, अशा काहीच गोष्टी नाही हाय. तू सांगून राहिली बा, मला तर विश्वास नाही होत. अरे भाऊजी, तुम्हाला विश्वासच कसा होईल? तुम्ही पहिल्यांदा ऐकून राहिले ना गोष्टी. आणि शांताबाई तुमच्या समोर चांगली वागते. आता तुम्हाला बोलत असेल शांताबाई, तर तुम्ही सांगता का बाहेर? सांगता का? आपल्या बायकोची इज्जत म्हणून तुम्ही नाही सांगत ना बाहेर. हा, ते तर बोलते गेलते म्हणा, पण आपल्यालाच वाटते का आपल्या बायकोची इज्जत आपल्या हाताने कमी करावं, असं होय ते. तर तेच तुला मला सांगायचं आहे, तू जसा विचार करते तिचा, ते तुला तसा विचार नाही करत. पुऱ्या गावात बंब केली आहे तिने का तुझं जुवारे हाय, लय रंगारंगाचं सांगितलं तिने. आता काय करतात तुला सांगून, ते मन खराब करल्यापेक्षा नाही काय. नाही हो, दिवाळी एक साडी नाही आणत म्हणते, आणि राब कष्ट करा म्हणते, त्या वावरात म्हणते सारे पैसे जुव्यात हारते म्हणते, आणि पोरीचे काही पुरं नाही करत म्हणते बापा. शिक्षण पाणी खाणं लेण्यापासून मी जाग्यावर पोचतो म्हणते त्याला म्हणते. तू ना मी ह्या शब्दात बोलते तुम्हाला ते. अरे ची बिनाफत. काही नाही, घे दांडून चांगला मारतील, चांगले वटणीवर आण. कोणासोबत तोंड वरसे करून बोलायला तिला जागाच नाही राहिली पाहिजे, असं मारतील. मी सांगून राहील तुले. नाही, लय फन करते ते. तिचा पारा उतरावा लागते भाऊजी, उतरावा लागते तिचा पारा. आणि ते तुमच्याच हातात आहे, बाकी कोणाच्याच हातात नाही आहे. सासूले सासऱ्याला गिनत नाही ते, आणि नंदीलेच तर नाही गिनत. कोणाला ऐकणारी बाई वय का ते? ऐकन तर फक्त तुम्हालाच ऐकन.